ठीक आहे. सो आपण ग्रुप बाय क्लॉज सक्सेसफुली कंप्लीट केलं होतं, राईट. ग्रुप बाय क्लॉज मध्ये आपण बघितलं होतं की डेटाची ग्रुपिंग आपण कशी करणार आहे. ठीक आहे. आपण आता इतके दिवस आपण जे एसक्यूएल मध्ये वेअर क्लॉजचा यूज करून रोजला फिल्टर आउट करत होतो, बट आता आपण काय करणार आहे, ग्रुप बाय क्लॉजचा यूज करून आपण ग्रुप्स क्रिएट करणार आहे त्या रोच्या बेसिसवरती. म्हणजे आपण काय करणार आहे, आता जेवढे आपल्याकडे रोज आहे आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहे ग्रुप्समध्ये. बेसिकली सपोज आपल्याकडे 100 रोज आहे, तर त्या 100 रोजला आपण काय करू, वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाइड करू आणि मग त्या प्रत्येक ग्रुपवरती आपण काय करणार आहे, ऑपरेशन्स परफॉर्म करणार. हा बेसिकली ग्रुप बाय क्लॉजचा यूज आहे. म्हणजे तुमच्याकडे जे डेटा अवेलेबल आहे त्यांना डिस्ट्रीब्यूट करा ग्रुप्समध्ये आणि मग त्या ग्रुप्सवरती तुम्ही काय करू शकता, तुमचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. आणि बेसिकली ऍग्रिगेट फंक्शनसाठी ग्रुप बाय खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ऍग्रिगेट फंक्शन्स कोणते, म्हणजे बेसिकली ऍग्रिगेटचा अर्थच काय, आपण काय करतोय, डेटाला मर्ज करतोय. आपण काय करतोय, एक प्रकारने सगळं डेटाला कंबाईन करून एक सिंगल डेटा प्रोड्यूस करतोय, एक सिंगल आउटपुट तिथून काय करतोय, प्रोड्यूस करतोय. सो त्या केसमध्ये तुम्हाला ग्रुप बाय क्लॉजचा यूज करणं गरजेचं आहे. सो आपण ग्रुप बाय मध्ये जर का ग्रुप एखाद्या डेटावर एखाद्या कॉलमला घेऊन आपण काय करत होतो, ग्रुपिंग क्रिएट करत होतो. आणि जर का त्या ग्रुप्सवरती पण आपल्याला फिल्टर करायचे असतील, म्हणजे स्पेसिफिक ग्रुप्सच डिस्प्ले झाले पाहिजे, त्या केसमध्ये आपण हॅव्हिंग क्लॉजचा यूज करणार. सो जर का तुम्हाला रोजला फिल्टर आउट करायचं असेल तर वेअर क्लॉज, जर का तुम्हाला ग्रुप्सला फिल्टर आउट करायचं असेल तर हॅव्हिंग क्लॉजचा तुम्ही यूज करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे एक्झिक्युशन ऑर्डर. एक्झिक्युशन ऑर्डर नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले फ्रॉम तुमचं रन होणार आहे, त्याच्यानंतर वेअर क्लॉज रन होणार, ग्रुप बाय क्लॉज त्याच्यानंतर, मग हॅव्हिंग क्लॉज आणि मग सिलेक्ट, त्याच्यानंतर ऑर्डर बाय आणि लिमिट. ही जे 7 ऑर्डर आहे, ही जी 7 पोझिशन्स आहे प्रत्येकाची, ती खूप मॅटर करते. तुम्ही कोणतं पण एक्झाम्पल घ्या, स्वतःच्या माइंडमध्ये तुम्ही हे करा की सगळ्यात पहिले कोणतं रन होणार. सगळ्यात पहिले फ्रॉम रन झालेलं आहे. फ्रॉम मध्ये काय, एम्प्लॉई म्हणजे टेबल सगळ्यात पहिले सिलेक्ट झालं. टेबल सिलेक्ट झाल्यावरती तुम्ही त्या टेबलवरती वेअर क्लॉजला अप्लाय केलं. वेअर काय करतोय, बेसिकली रोजला फिल्टर आउट करतोय. सो त्यांनी कोणते रोज सिलेक्ट केले, ज्याची सॅलरी ग्रेटर देन 80,000 आहे, फक्त तेवढेच रोज सिलेक्ट झाले. तेवढे रोज सिलेक्ट झाल्यावरती तुम्ही तेवढ्या रोजला काय केलं, ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. आणि ग्रुप्स तुम्ही कसे घेतले, डिपार्टमेंट मधून तुम्ही ग्रुप्स क्रिएट केले. डिपार्टमेंट सपोज तुमच्याकडे एचआर आहे, त्या एचआरचे जेवढे एम्प्लॉईज असतील त्या सगळ्यांना एका ग्रुपमध्ये टाकून दिले. आयटी डिपार्टमेंटचे जेवढे एम्प्लॉईज असतील त्यांना एका डिपार्टमेंटमध्ये टाकून दिले. आणि ते जे एम्प्लॉईज आहे त्यांची सगळ्यांची सॅलरी काय असणार आहे, ग्रेटर देन 80,000 असणार आहे. कारण वेअर क्लॉजनी काय केलं, तेच रोज सिलेक्ट केले ज्यांची सॅलरी ग्रेटर देन 80,000 आहे. समजतंय. वेअर क्लॉज झाल्यावरती त्या जेवढे रोज सिलेक्ट झाले, जेवढे रोज फिल्टर आउट झाले, तेवढ्याच रोज वरती आपण ग्रुप बाय क्लॉजला अप्लाय. आणि ग्रुप बाय क्लॉज जेव्हा अप्लाय होतो तेव्हा ग्रुप्स तयार होतात आणि त्या ग्रुप्समध्ये वेरियस रोज असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या ग्रुप्सला पण आपण फिल्टर आउट केलेलं आहे बाय युझिंग हॅव्हिंग क्लॉज. हॅव्हिंगचा अर्थ काय, की सपोज तुम्ही 5 ग्रुप तयार केले, तर त्या 5 ग्रुप पैकी तुम्हाला सपोज 3च ग्रुप डिस्प्ले करायचं असेल, तर तसं काही कंडिशन बिल्ड करा जेणेकरून तुमचे फक्त 3च रोज काय होतील, डिस्प्ले होतील तुमच्या आउटपुट स्क्रीन. सो ही सिक्वेन्स तुमची चालणार. त्याच्यानंतर सिलेक्ट. सिलेक्ट काय करतो, बेसिकली कॉलम्स, कोणते कॉलम्स डिस्प्ले करायचे ते बेसिकली सिलेक्ट करत असतो. आणि ऑर्डर बाय काय करतो, असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये कन्वर्ट करतो. लिमिट क्लॉजचा यूज काय, की टॉप रोज काय करायचे, प्रिंट करायचे. सपोज लिमिट सोबत तुम्ही जे पण नंबर देणार, सपोज मी तर फक्त देतोय एन तुम्ही रिप्लेस करा 1 नी, 2 नी, 3 नी, 4 नी. सो लिमिट 5 असेल तर टॉप 5 रोज प्रिंट होतील असे. त्या केसमध्ये महत्वाचं आहे ग्रुप बाय अंडरस्टँड करणं. वेअर प्लस हॅव्हिंग क्लॉज पण आपण बघितलेलं आहे. एक्झिक्युशन ऑर्डर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण गेलो होतो, मी तुम्हाला काही अजून फंक्शन्स पण इंट्रोड्यूस करून दिले होते. ठीक आहे. ग्रुप बाय क्लॉज विथ फंक्शनचा एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेलं. बेसिकली ग्रुप बाय क्लॉज विथ फंक्शनचा अर्थ काय, म्हणजे जिथं तुम्ही ग्रुप बाय क्लॉज लिहिताय तिथं तुमचं जे डेटा फिल्टर आउट होत होतं इतक्या वेळेस तुम्ही कॉलमच्या बेसिसवरती करत होतो. आता तुम्ही काय करणार आहे, फंक्शनच्या बेसिसवरती तुम्ही काय करणार आहे, ग्रुपिंग करणार. सो इथं जी ग्रुपिंग होणार आहे ती कोणत्या बेसिसवरती होईल, मंथ फंक्शनच्या बेसिसवरती. मंथ्स काय असतात, जानेवारी टू डिसेंबर पर्यंत. सो जानेवारी टू डिसेंबर मध्ये हे जे 12 मंथ्स आहे त्या 12 मंथचा एक एक ग्रुप तयार होईल. म्हणजे जानेवारीचा एक ग्रुप तयार होईल, फेब्रुवारीचा एक ग्रुप तयार होईल. आणि आपण कोणत्या बेसिसवरती करतोय, जॉईनिंग डेट. म्हणजे जानेवारीमध्ये जेवढे एम्प्लॉई जॉईन झाले त्यांचा एक ग्रुप बनवून जाईल, फेब्रुवारीमध्ये जेवढे एम्प्लॉई जॉईन झाले असतील त्यांचा एक ग्रुप बनवून जाईल. आणि मग त्या वेगवेगळ्या ग्रुप्सवरती आपण काय करणार आहे, वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म. सेम क्वार्टरचा एक फंक्शन आहे आपल्याकडे. क्वार्टर म्हणजे काय, टोटल आपल्या इयर मध्ये 4 क्वार्टर्स असतात, क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3 आणि क्वार्टर 4 मध्ये. ठीक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च त्याला क्वार्टर 1 म्हणतो. मग त्याच्यानंतर क्वार्टर 2, त्याच्यानंतर अजून 3 महिने क्वार्टर 3, शेवटचे 3 महिने आपण क्वार्टर 4 म्हणतो इयर मध्ये. त्याच्यानंतर डे नेम म्हणून पण एक कन्सेप्ट आहे. डे नेम नावाचं फंक्शन काय करतो, मंडे टू संडे पर्यंत जे डे असतात ना त्यांचे नाव, त्याच्यावरती पण आपण ग्रुपिंग करू शकतो.
सपोज मंडेला कोणते एम्प्लॉई जॉईन झाले, ट्युजडेला कोणते एम्प्लॉई जॉईन झाले, असे डे वाईज डेने पण एक फंक्शन. असे मी तर तुम्हाला सांगितलं होतं एसक्यूएल मध्ये 200+ फंक्शन्स आहेत. मी तुम्हाला अराउंड 40 to 45 फंक्शन माझ्या एंडी हे केले. असे तुम्ही जर का शोधणार तर तुम्हाला अजून 150 फंक्शन पण सापडतील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कन्सेप्ट स्टार्ट होतोय जॉईन्स. जॉईन्स हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, कारण प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही एसक्यूएल डेटाबेस क्रिएट करणार त्याच्यामध्ये एक सिंगल टेबल नसणार, तुम्ही नंबर ऑफ टेबल्स क्रिएट करणार. नंबर ऑफ टेबल्स मध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन असणार, कारण डिस्ट्रीब्युशन जेवढं डेटाचं डिस्ट्रीब्युशन राहील तेवढं ऍक्सेस सोपं राहतं. सारखा एकाच टेबलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे, स्टुडंटची पण इन्फॉर्मेशन आहे, पॅरेंटची पण इन्फॉर्मेशन आहे, त्याच्या कोर्सेसची पण इन्फॉर्मेशन आहे, त्याचं रेकॉर्डची पण इन्फॉर्मेशन आहे, त्याची अटेंडन्सची पण इन्फॉर्मेशन त्याच टेबलमध्ये. तर तुम्ही जेव्हा डेटा रिट्राईव्ह करणार तेव्हा तुम्हाला किती त्रास होणार. पण तेच जर का तुम्ही वेगवेगळे टेबल्स क्रिएट केले, स्टुडंटचा डेटा फक्त एका टेबलमध्ये, त्याच्या पॅरेंटचा डेटा दुसऱ्या टेबलमध्ये, त्याच्या रेकॉर्डचा डेटा तिसऱ्या, अटेंडन्सचा चौथ्या टेबलमध्ये, असे त्याच्या आपले स्कूल कॉलेजेसच्या रिलेटेड काही पण जे इन्फॉर्मेशन असतील ते वेगवेगळ्या टेबल्समध्ये जाता स्टोअर झाले, जसं पाहिजे तशी इन्फॉर्मेशन आपण रिट्राईव्ह करू शकतो. तर त्याच्यासाठी कन्सेप्ट येतो जॉईन कन्सेप्ट. कारण जॉईन कन्सेप्ट काय करणार, बेसिकली दोन टेबलला जॉईन करून आपल्या समोर इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणार. सपोज आपण दोन टेबल इथं क्रिएट केले होते. एक टेबल स्टुडंट 1 नावाचं क्रिएट केलं होतं, त्याच्यामध्ये दिलं होतं आयडी, नेम आणि कोर्स आयडी. आता मी काय केलंय आणि कोर्स नावाचं काय केलं होतं, अजून एक टेबल इथं क्रिएट केलं. आता त्याच्यामध्ये मी काय केलं, कोर्स आयडी आणि कोर्सचं नाव घेतलं. कोर्स नावाच्या टेबलमध्ये काय, बेसिकली सगळ्या कोर्सच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन, माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये किती कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसचे नावं काय, अजून सपोज पाहिजे तर तुम्ही त्या कोर्सेसची फीस टाकू शकता, ड्युरेशन टाकू शकता जास्तीत जास्त. पण आपण बेसिक 2 फील्ड घेतलेले आणि स्टुडंट 1चं बेसिक आपण क्रिएट केलं. आणि इथं मी काय पास केलेलं आहे, स्टुडंट 1 टेबलमध्ये मी काय पास केलेलं आहे, कोर्स आयडी पास केले. सो कोर्स आयडी मध्ये मी काय देणार, सपोज 101 ला रिफ्लेक्ट काय करतोय, पायथन प्रोग्रामिंगचं कोर्स. ठीक आहे, जसं इथं केलेलं 1001 ला डेटा सायन्स आहे, 1002 ला पायथन आहे, 1004 ला C++ आहे, 1005 ला AI. ठीक आहे. सो मी स्टुडंट मध्ये जेव्हा डेटा इन्सर्ट केलं तर मी स्टुडंटला एक आयडी दिलं, त्याचं नाव दिलं, आणि कोर्सचं नाव नाही दिलेलं, मी कोर्सची आयडी दिली. म्हणजे कोर्सची आयडी, आता कोर्स नावाचा अजून एक सेपरेट टेबल आहे, त्याच्यामध्ये कोर्स आयडी म्हणून एक कॉलम आहे. त्या कोर्स आयडी सोबत जे पण व्हॅल्यू असेल बेसिकली तो मी काय करणार आहे, माझ्यासोबत रिफ्लेक्ट करू. त्याच्यासाठी आपण यूज केलं होतं जॉईनचा कॉन्सेप्ट. जॉईन कसं आपण राईट केलं होतं, सिलेक्ट क्वेरी, सिलेक्ट नंतर मला काय कोणते कॉलम सिलेक्ट करायचे, तर मला कॉलम सिलेक्ट करायचे नेम नावाचा कॉलम आणि कोर्स नेम नावाचा कॉलम. आता जो नेम नावाचा कॉलम आहे तो कुठं प्रेझेंट आहे, स्टुडंट 1 मध्ये प्रेझेंट आहे. स्टुडंट 1 जो टेबल आहे त्याच्यामध्ये नेम नावाचा कॉलम प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर कोर्स नेम कोणत्या, हा जो कॉलम आहे कोर्स नेम जो कॉलम आहे तो कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, कोर्स मध्ये प्रेझेंट आहे. हा जो कोर्स नावाचा टेबल बनवला होता त्याच्यामध्ये हा कॉलम प्रेझेंट आहे. सो आपण केलं होतं फ्रॉम स्टुडंट 1 जॉईन कोर्स, म्हणजे मी 2 टेबलला काय केलं, इथं जॉईन करून टाकतो. हा स्टेटमेंटमुळे काय झालं, 2 टेबल माझे जॉईन झाले. एक स्टुडंट 1 आणि कोर्स नावाचं टेबल काय झालं, जॉईन झालं, मर्ज झालं. आणि मग मी त्यांना काय केलंय, अलाइज क्रिएट केलेलं. स्टुडंट 1 ला मी निक नेम दिलंय S आणि कोर्सला मी निक नेम दिलेलं आहे C. मग मी इथं काय लिहितोय, सिलेक्ट मध्ये S.name, म्हणजे हा जो नेम नावाचा कॉलम आहे त्याला कुठून पिक करायचंय, हा स्टुडंट 1 नावाच्या टेबल, त्याला मी शॉर्ट मध्ये काय रिफ्लेक्ट करतोय, S. तुम्ही इथं स्टुडंट 1.name पण लिहू शकता, एवढं मोठं लिहिण्यापेक्षा तुम्ही त्याला एक निक नेम द्या. सेम अलाइज त्याला आपण म्हणतो बेसिकली. आणि जॉईन कोर्सला मी C दिलेलं आणि कोर्स नेम कुठं फील्ड आहे, कोर्स टेबल मध्ये. तर C.course name म्हणजे S.nameचा अर्थ काय, स्टुडंट 1 च्या टेबल मधून नेम फील्डला चूज करा आणि कोर्स नावाच्या टेबल मधून कोर्स नेमला सिलेक्ट करा. आणि मग आपण काय केलेलं आहे, ऑन नावाचं कीवर्ड यूज करून आपण इथं काय केलेलं आहे, डेटाला प्रेझेंट केलं. ठीक आहे. सो आता कोणत्या बेसिसवरती डेटा रिफ्लेक्ट होणार, ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. कारण नेम मी इथून पिक केलेलं आहे स्टुडंट 1 टेबल मधून, कोर्स नेम मी पिक केलेलं आहे कोर्स नावाच्या टेबल मधून. आता माझ्या समोर 2 कॉलम्स बेसिकली काय होणार, रिप्रेझेंट होणार, एक नेम नावाचा कॉलम, एक कोर्स नेम नावाचा कॉलम. ठीक आहे. आता ऑनचा अर्थ काय, की तुम्ही या 2 टेबलला जॉईन करताय, पण कुणाच्या बेसिसवरती करताय. जॉईनचा कन्सेप्ट इथं काय झाले, 2 टेबल तुमचे मर्ज झाले, 2 टेबल बेसिकली जॉईन झाले, पण कोणाच्या बेसिसवरती तुम्ही त्या 2 टेबलला जॉईन केलं, तुम्ही 2 टेबलला जॉईन केलं कोर्स आयडीच्या बेसिसवरती. कारण दोन्ही एक असं टेबल आहे ज्याच्यामध्ये एक कॉमन कॉलम आहे. स्टुडंट 1 मध्ये पण कोर्स आयडी आहे आणि कोर्स टेबल मध्ये पण कोर्स आयडी आहे. सो जॉईन कन्सेप्ट जर का इम्प्लिमेंट करायचा असेल 2 टेबल्सवरती किंवा 2 पेक्षा जास्त टेबल्सवरती, तर त्या केसमध्ये तुमच्या 2-3 टेबलमध्ये, तिन्ही पण टेबलमध्ये किंवा 2 टेबलमध्ये एक असा कॉलम असला पाहिजे जो की कॉमन असेल, तरच तुम्ही त्या टेबल्सला जॉईन करू शकता. तुम्ही 3 टेबल जॉईन करा, 4 टेबल करा, 5 करा, काहीच फरक पडत नाही.
पाच पाच टेबल पण तुम्ही जर का जॉईन करणार असेल तर 5 टेबलमध्ये एक कॉमन कॉलम असतो. म्हणजे या टेबलमध्ये पण तो कॉमन आहे, ह्याच्यामध्ये पण कॉमन. किंवा तुम्ही चेन पण इथं क्रिएट करू शकता. मी तुम्हाला तिसरा टेबल क्रिएट करून दाखवणार आहे आता पुढं, आणि त्याच्यामध्ये आपण चेन कशी डिफाईन करतो ते एक सांग. पण जर का तुम्ही एक पेक्षा जास्त टेबल, मॅक्सिमम तर 2 टेबल्स तर लागतातच जॉईंट कन्सेप्टला. तर जॉईंट मध्ये दोन्ही पण टेबलमध्ये एक कॉमन कॉलम असणं गरजेचं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. सो इथून इथपर्यंत आपण जॉईन्स पर्यंत मागच्या लेक्चरमध्ये थांबलो होतो, जिथं आपण 2 टेबलला जॉईन केलं बाय युझिंग जॉईंट वर्ड. आणि मग कोणत्या बेसिसवरती जॉईन केलं, कारण दोन्ही पण टेबलमध्ये कोणतं होतं, एक कॉमन कॉलम होतं फोर साइडी, आणि कोर्समध्ये पण कॉमन कॉलम होता फोर साइड. आता जॉईंट मध्ये आपण व्हेरियस कन्सेप्ट स्टडी करणार. जॉईंटचे भरपूर प्रकार आहे, तर ते आपण सगळे टाइप्स ऑफ जॉईंट आता काय करू, आपण इथं स्टडी करू. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट आहे इनर जॉईंट. ठीक. सगळ्यात पहिले सिलेक्ट आधार. सेम घेऊ आपण एस डॉट नेम कॉमा सी डॉट आपण घेऊ. आता वेगळं घेऊ थोडं. फील्डच येऊ. हा सेम एक्झाम्पल आपल्याला घ्यावं लागेल. कोर्स नेम स्टुडंट 1 एस जॉईन COURT सेम क्वेरी लिहिली वरून खालपर्यंत, काहीच फरक नाही केलेलं आहे. फक्त आता इथं जॉईंट यूज नाही करायचंय, इथं आपण यूज करणार आहे बेसिकली इनर जॉईंट. ठीक आहे. आता जॉईंट नाही लिहायचंय, आता टाईप करायचंय इनर. जसं तुम्ही इनर टाईप करणार इथं पुढे इनर जॉईंट. सो बेसिकली इथं काय अप्लाय होणार, इनर जॉईंटचा कन्सेप्ट तुमच्यासाठी अप्लाय. हा ते मी टेबललाच नाव देताना माझ्याकडून. सगळ्यात पहिले डेटाबेसला रन करून घ्या. तुमच्याकडं नेम आलेले, नेम साठी कोर्स आले. आता इनर जॉईनचा अर्थ काय बेसिकली, ठीक आहे. हा फक्त मॅचिंग रेकॉर्डच टेबलमध्ये प्रोव्हाइड करतो. सपोज मॅचिंग रेकॉर्डचा अर्थ काय झालं की जे की या टेबलमध्ये पण प्रेझेंट आहे आणि सेम त्या टेबलमध्ये पण प्रेझेंट आहे, असेच व्हॅल्यूज काय होतील आपल्या समोर डिस्प्ले होईल. सपोज एखादी अशी व्हॅल्यू आहे जे की फक्त टेबल 1 मध्ये आहे आणि दुसऱ्या टेबलमध्ये प्रेझेंट नाहीये, त्या केसमध्ये ते व्हॅल्यू स्किप होते. आपण युनियन इंटरसेक्शनचे कन्सेप्ट शिकलेले, सेम त्यावेळी वर्क आहे.
इनर जॉईनला समजण्यासाठी पण आहे ना अजून एक टेबल क्रिएट करू आपण बेसिकली. तुम्हाला इनर जॉईन अजून व्यवस्थितपणे समजेल. ठीक आहे, क्रिएट करा. जसं वरती आपण टेबल क्रिएट केलेलं आहे ना, सेम त्याच पद्धतीने काय करा, अजून एक टेबल क्रिएट करा. ठीक आहे, त्याला आपण नाव देऊ EMP फक्त. त्याच्यामध्ये खूप करू आपण EMP ID. ठीक आहे, त्याला आपण ठेवू इंटिजर, कॉमा करू नेम, var 50. पुढं एक देऊ आपण डिपार्टमेंट आहे. त्याला पण आपण ठेवू इंटिजर. पेडीला क्लोज करू. अजून एक टेबल बनवू आपण, क्रिएट टेबल. त्याला नाव देऊ डिपार्टमेंट्स. क्रिएट टेबल डिपार्टमेंट्स. त्याच्यामध्ये काय लागेल आपल्याला, सेम कॉलम म्हणजे डेप्थ ID INT म्हणजे आपण डिपार्टमेंटचं नाव. ठीक आहे, असे 2 टेबल्स तुम्ही पण तुमच्या याच्यामध्ये क्रिएट करून टाका. ठीक आहे, तुम्ही पण टेबल क्रिएट करा, रन करा, सक्सेसफुली रन होईल. त्याला पण ठीक आहे, असे 2 टेबल्स क्रिएट करा. Insert into EMP values. एक एक करून इन्सर्ट करू. 01 2 comma 102 अशा पद्धतीने आपण काय करतो आता, क्रिएट करतो. आता इन्सर्ट करू कोणासाठी, डिपार्टमेंटचं. डिपार्टमेंट्स मध्ये काय 101 आहे डिपार्टमेंट माझं HR, कॉमा 102 खाली काय करतोय मी, लक्ष द्या आता.
104 डायरेक्ट आपण 3 ला स्किप केलेलं आहे. 104 ला मी काय करणार इथं डिफाईन करणार. जेवरती आपण बनवलं होतं सेम तेच मिनिमम स्ट्रक्चर परत एकत्र घेतो. व्हेरिएशन समजून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पण व्हॅल्यूज इन्सर्ट करा. तुम्हाला एक व्हेरिएशन्स मला शो करतो. ठीक आहे, आता काय करणार, इनर जॉईनला आपण करतो ई डॉट नेम क्वेरीला रन करून घ्या. सक्सेसफुली एंटर झालं. या क्वेरीला आपण रन करा. सक्सेसफुली एंटर. सिलेक्ट ई डॉट नेम कॉमा बी डॉट डिपार्टमेंट from E आणि अप्लाय करू इनर जॉइन टेबलचं नाव होतं आपलं डिपार्टमेंट रिप्रेझेंट करू आपण डी फॉर्मला यूज करू. एक कॉमन काय सगळ्यांमध्ये परत एक कॉमन कॉलम कोणता आहे, डिपार्टमेंट आयडीला आपण काय ठेवलेलं आहे कॉमन ठेवलं. पहिलं ई डॉट डिपार्टमेंट आय डी इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट आय डी. अशा पद्धतीने तुमचं इनर जॉईन आता काय होणार आहे. आता तुम्ही बघू शकता इनर जॉईनची वर्किंग कशा पद्धतीने रन झाली. मला आता सगळं डेटा शो नाही झालेलं आहे. माझे पूर्ण डेटामध्ये डेटा काय काय होतं, 4 डेटा होतं. त्या 4 पैकी फक्त 3च डेटा माझ्याकडे आले. समजतंय, फक्त 3च डेटा काय झालेला आहे मला इथं शो झाले. 3च डेटा का शो झालं, कारण इनर जॉईन काय सांगतोय की तो फक्त मॅच करतो रेकॉर्ड्सला दोन्ही पण टेबल. तो काय करतो सगळ्यात पहिले मॅच करतो डेटाला दोन्ही पण टेबलमधून आणि व्हॅल्यूज काय रिटर्न करतो जे दोन्ही पण टेबलमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे असे मॅचिंग रेकॉर्ड्स जे दोन्ही पण टेबलमध्ये अवेलेबल आहे. आपण सिलेक्ट काय केलं, नेम आणि डिपार्टमेंट डिस्प्ले केलं. ठीक आहे, जॉईन कोणाला केलं, 2 टेबल्सला जॉईन केलं आणि कोणाच्या बेसिसवरती, डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवरती जॉईन केलं. आता डिपार्टमेंट आयडी या टेबल आणि या टेबलमध्ये कोणते मॅच होत आहे. 101 101 प्रेझेंट आहे, 102 102 पण प्रेझेंट आहे, 103 प्रेझेंट आहे का इथं नाही, आणि 104 तर तुम्ही इथं युजच केलेलं नाही. बेसिकली या टेबलमध्ये एम्प्लॉईच्या टेबलमध्ये ईएमपीच्या टेबलमध्ये तुम्ही 104 यूज नाही केलेलं आहे आणि प्लस तुम्ही 103 ला इथं डिफाईन नाही केलेलं आहे डिपार्टमेंटच्या टेबल. सो त्या केसमध्ये मॅचिंग रेकॉर्ड कोणते, 101चं आहे, 102चं पण आहे, 103 प्रेझेंटच नाहीये, पण 101 काय परत इथं प्रेझेंट आहे. म्हणजे एवढंच डेटा तुमचं फक्त व्हॅल्यू. सो 101 कुणाचं होतं, अमितचं आलं, सुप्रियाचं पण आलं आणि 9Sचं पण इथं 101 प्रेझेंट. सो इनर जॉईन काय करतोय, बेसिकली तुम्ही जॉईन केलेलं आहे टेबल 2 टेबल्सला ऑन कोणाच्या बेसिसवरती, डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवरती 2 टेबलला जॉईन. सो डिपार्टमेंट आयडीला घेतला जाणार आणि डिपार्टमेंट आयडीज काय करणार आपण चेक करणार कोणते डिपार्टमेंट आयडीज कॉमन आहेत दोन्ही पण टेबल. हा 101 कॉमन आहे, 102 कॉमन आहे आणि फक्त 101 102 फक्त कॉमन आहे या दोन्ही पण टेबलमध्ये जर का बघायला गेलं. म्हणजे 101 ह्याच्यामध्ये पण प्रेझेंट आहे आणि ह्याच्यामध्ये पण प्रेझेंट आहे. सेम 102 एम्प्लॉईच्या टेबलमध्ये पण प्रेझेंट आहे आणि डिपार्टमेंटच्या टेबलमध्ये. 103 इथं प्रेझेंट आहे पण या टेबलमध्ये नाही. 104 इथं प्रेझेंट आहे पण या टेबलमध्ये प्रेझेंट. सो या केसमध्ये कॉमन व्हॅल्यूज कोणते होते, फक्त 101 102. मग ज्याचं डिपार्टमेंट आयडी 101 आणि 102 होते तेच डेटा फक्त इथं डिस्प्ले. अमितचा डिपार्टमेंट नंबर काय होतं 101, सुप्रियाचा डिपार्टमेंट नंबर काय होतं 101 आणि 9Sचा डिपार्टमेंट नंबर काय होतं 101. तर हे 3 फील्ड्स इथं डिस्प्ले. सो इनर जॉईन काय करतोय, कॉमन व्हॅल्यूज पिक करतोय आणि तेवढे शो करतो. म्हणून तुम्हाला असं एक्झाम्पल शो होतं. या एक्झाम्पल मध्ये कॉमन व्हॅल्यूज शो नव्हते होत, म्हणजे याच्यामध्ये सगळेच व्हॅल्यूज ते बेसिकली प्रिंट झाले. म्हणून मी 2 टेबल्स क्रिएट केलं. परत 2 टेबल्स मध्ये काही व्हॅल्यूज या टेबलमध्ये ठेवले तर काही व्हॅल्यूज या टेबलमध्ये. सो हा बेसिकली इनर जॉईनचा कन्सेप्ट. इनर जॉईन दोन्ही टेबल मधले कॉमन व्हॅल्यूज बेसिकली प्रिंट करतो आणि ते कॉमन व्हॅल्यूज त्यांनी कुठून सिलेक्ट केले, डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवरती कॉमन आयडीज त्यांनी काढले. समजलं आता.
इनर जॉईन फक्त मॅच रेकॉर्डला शो करतो, जे डेटा कॉमन आहे दोन्ही पण टेबल. पुढचा कन्सेप्ट आहे लेफ्ट जॉईन. ठीक, आता लेफ्ट जॉईन काय रिटर्न करणार जेव्हा मी लेफ्ट जॉईनला अप्लाय करणार माझ्या या दोन्ही पण टेबलवर. ठीक आहे, लेफ्ट जॉईन मध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय की लेफ्ट टेबल म्हणजे जो की तुमचं पहिलं टेबल आहे त्या टेबल मधून सगळे रोज तुमचे काय होणार सिलेक्ट होणार. आपण काय करणार ऑल रोज सिलेक्ट करणार लेफ्ट टेबल मध्ये म्हणजे की फर्स्ट टेबल मध्ये. ठीक आहे, आणि मग काय करणार आपण तो सगळा डेटा घेणार आणि मॅच एक एक डेटा घेणार लेफ्ट टेबल मधून मॅच करणार राईट टेबल सोबत. ठीक आहे, आणि जर का मॅच फाउंड झालं तर डेटा प्रिंट होईल आणि जर का मॅच फाउंड नाही झालं त्या केसमध्ये तुम्हाला नल व्हॅल्यू शो होईल. इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचे करतो मी. ठीक, सो लेफ्ट जॉईनचा कन्सेप्ट काय सगळ्यात पहिले तुम्ही लेफ्ट साईडचं सगळं टेबल सिलेक्ट करणार आणि त्या लेफ्ट साईडच्या टेबल मधून एक एक व्हॅल्यू मॅच करत जाणार तुम्ही राईट साईडच्या टेबलचं. क्वेरी रन करू आपण अजून व्यवस्थितपणे लक्षात. सेम एक्झाम्पल घेतोय, फक्त हा इनरला मी चेंज करणार आहे लेफ्ट सो म्हणजे तुम्ही इथं टाईप करणार आहे लेफ्ट जॉईन. जेव्हा मी या क्वेरीला रन करतोय तर तुम्ही बघू शकता आउटपुट कशा पद्धतीने. आता नीट बघा, सगळ्यात पहिले वर्किंग काय होणार एम्प्लॉईज लेफ्ट साईडचं टेबल. इथं दोन टेबल फ्रॉम एम्प्लॉई हा तुमचा काय झालं एम्प्लॉईचा टेबल लेफ्ट साईडचा टेबल आणि डिपार्टमेंटचा टेबल तुमच्यासाठी काय झालं राईट साईडचा टेबल. किंवा तुम्ही असं म्हणा हा फर्स्ट टेबल आहे किंवा डिपार्टमेंटला म्हणा सेकंड टेबल. तर लेफ्ट जॉईन मध्ये फर्स्ट टेबलचे सगळे रोज आपण काय करणार सिलेक्ट करणार. आता रोज किती होते टोटल 4 रोज होते. तर 4 रोज आले तुम्ही तर बघू शकता अमित सुप्रिया सुमित नाही चारही पण रोज आपले काय झाले तर सिलेक्ट झाले. आता आपण काय करणार बेस्ड ऑन कुणाला कम्पेअर करतोय मॅच फाउंड करतोय डिपार्टमेंट आहे. सो आपण काय चेक करतोय 101 प्रेझेंट आहे का सेकंड टेबल ओ आहे त्याचं डिपार्टमेंट काय म्हणून HR तर HR डिपार्टमेंट. सेकंड आपण चेक केलेलं आहे सेकंड सुप्रियासाठी सुप्रियाचा डिपार्टमेंट ID काय 102 पण प्रेझेंट आहे का डिपार्टमेंटमध्ये आहे तर त्या केसमध्ये त्याचं डिपार्टमेंट काय मग IT तर तो इथं डिस्प्ले झाला. आता सुमितचा डिपार्टमेंट नंबर काय 103 प्रेझेंट आहे का इथं नाही. त्या केसमध्ये सुमित तर प्रिंट होणार पण त्याच्या पुढे काय प्रिंट होणार नल प्रिंट होणार. परत कोण आलं मी चालू नैनेश आलं त्याचं डिपार्टमेंट ID काय 101 तो प्रेझेंट आहे का या टेबलमध्ये आहे 101 व्हॅल्यू इथं प्रेझेंट आहे. सो त्याचं डिपार्टमेंट काय HR तो HR इथं शो होईल. समजलं. आणि जिथं तुम्हाला नाही फाउंड झालं त्या केसमध्ये काय होणार नल प्रिंट. सगळ्यात पहिले सिलेक्ट काय होतं बेसिकली दोन कॉलम्सला फक्त सिलेक्ट करण्याचं काम होतं. त्यांनी नेम घेतलं एम्प्लॉई मधून डिपार्टमेंट घेतलं डिपार्टमेंट टेबल. त्याच्यानंतर आपण केलं होतं लेफ्ट जॉईन. लेफ्ट जॉईनचा कन्सेप्ट काय सांगतो की सगळे टेबल सिलेक्ट करा लेफ्ट साईडच्या टेबल म्हणजे सॉरी सगळे रोज सिलेक्ट करा लेफ्ट साईडच्या टेबल आणि सगळ्या रोजचा जो डेटा आहे त्याला प्रिंट करून टाका. सो नेम मधला सगळं डेटा प्रिंट झालं त्याच्यानंतर त्याचं डिपार्टमेंट प्रिंट करा आणि डिपार्टमेंट कोणाच्या बेसिसवरती प्रिंट होईल जर का डिपार्टमेंट ID दुसऱ्या टेबलमध्ये प्रेझेंट असेल. जर का नसेल डिपार्टमेंट ID प्रेझेंट त्या केसमध्ये नल आणि जर का प्रेझेंट असेल तर त्याचं डिपार्टमेंट इथं प्रिंट. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ऑन कोणाच्या बेसिसवरती करता तुम्ही डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवरती कंपॅरिझन करणार. तुम्ही डिपार्टमेंट आयडीच्या बेसिसवरती मॅच फाउंड करणार. दोन्ही टेबलमध्ये तुम्ही असे एक कॉलम कॉमन पाहिजेच तुमचं जर जेणेकरून तुम्ही मॅच फाउंड करू शकता दोन टेबलच्या कॉमन व्हॅल्यूज तुम्ही आयडेंटिफाय करू शकता दोन टेबलच्या. एकच गोष्ट लक्षात ठेवायची लेफ्ट जॉईन नेहमी लेफ्ट टेबल मधलं सगळं डेटा तसं तर तसं ठेव काही स्किप करत नाही. जसं लेफ्ट टेबल मध्ये डेटा असेल तो ऍज इट इज आपल्यासमोर डिस्प्ले करा. मग पण राईट साईडचा जो टेबल आहे त्याच्यामधून तोच डेटा इथं पुढे येईल जसं जे मॅच फाउंड असेल दोन्ही पण टेबल. सेम तसंच एक राईट जॉईनचा कन्सेप्ट आहे. राईट जॉईन काय करतो राईट साईडचा टेबल पहिले पूर्ण ऍज इट इज घेतो आणि मग लेफ्ट साईडच्या सोबत कम्पेअर करतो.
सेम एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही चेक करणार काय होत नाही, टेबलच क्रिएट होत नाही होय. म्हणजे इन्सर्ट नाही केलेलं. झालं. डिपार्टमेंट्स 1 होतं तुझं, ते फक्त डिपार्टमेंट्स लिहिलं जॉईंटच्या तिथे. आता बघू राईट जॉईंट. सेम एक्झाम्पल. राईट जॉईंटचा अर्थ काय होणार, त्याच्या अपोजिट. सगळ्यात पहिले आपण राईट साईडचं जे टेबल आहे, म्हणजे डिपार्टमेंटचं जे टेबल आहे, त्याचे सगळे व्हॅल्यूज आपण काय करणार, प्रिंट करणार. आणि मग त्याच्यासाठी जे डिपार्टमेंट असणार बेसिकली ते आपण एक एक करून मॅच फॉर्म करायचं. ठीक आहे. सो हा जेव्हा क्वेरी रन होणार तुम्हाला आउटपुट कशा पद्धतीने येणार, काही अशा पद्धतीने. सॉरी, या लेफ्टला राईट मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता डिपार्टमेंट आलेलं आहे HR साठी कोण होतं ते डिपार्टमेंट इथं, जे एम्प्लॉईसाठी HR चं डिपार्टमेंट होतं मग आलंय. मग परत एकदा HR आलेलं आहे कारण सेकंड डेटा इथं प्रेझेंट आहे. त्याच्यासाठी IT आलेलं आहे आणि फायनान्स पण आहे. आता फायनान्स काय झालेलं आहे तर बेसिकली ह्याच्यासाठी कोणता एम्प्लॉईज नाही, तुम्ही इथं काय कुठंच नाही. फायनान्स साठी तुम्ही कोणता एम्प्लॉई स्टोअरच नाही करत. बेसिकली 3 डिपार्टमेंट्स होते, फक्त 3च डिपार्टमेंट इथे डिस्प्ले आहे. आता HR 2 जणांचं डिपार्टमेंट होतं, त्या केसमध्ये 2 जणांना HR डिपार्टमेंट. IT 1 जणालाच होतं, तर 1 जणाला. फायनान्स कुणालाच नव्हतं, तर त्याच्या जागी नन. सो आता टोटल रोज किती प्रिंट होणार ते कोण ठरवत आहे, राईट साईडचं टेबल ठरवतं. आणि लेफ्ट जॉईन मध्ये किती रोज प्रिंट होणार हे कोण ठरवत होतं, लेफ्ट साईडचं. ठीक आहे. रन करा. इनर जॉईन, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, समजेल तुम्हाला. फुल आउटर जॉईनला बाकीचे स्किल करतात म्हणजे बेसिकली. ठीक आहे. माय सिक्वल जो आपला हे वर्क बेंच आहे ना, जो डेटाबेस आपण इन्स्टॉल केलेला आहे त्याच्यामध्ये फुल आउटर जॉईन यूज नाही करू शकतो.
आपल्याकडे युनियनचा कन्सेप्ट आहे, राईट. पण युनियनचा यूज करून करू शकतो. ठीक. आता आपण काय करणार आहे, बेसिकली युनियनचा यूज करणार आहे. फुल आउटर जॉईन म्हणजे तुम्ही ऍज अ युनियन म्हणून कन्सिडर करू शकता. आपण युनियन ऑपरेटर पायथन मध्ये शिकलेलो आहे. युनियनचा अर्थ काय असायचा बेसिकली, की दोन्ही पण डेटाला आपण काय करणार आहे, कंबाईन करणार. बेसिकली पहिल्या टेबल मधलं सगळं डेटा, दुसऱ्या टेबल मधलं सगळं डेटा, आणि ते पूर्णपणे आपण काय करू, कंबाईन. ठीक आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, बेसिकली लेफ्ट टेबल सगळ्यात पहिले प्रिंट झाला पाहिजे, आणि राईट साईडचा पण टेबल जे आहे ते सगळं तुमचं प्रिंट झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण जे लेफ्ट आणि राईट जॉईंटचं कोड दिलं होतं तेच सिम्पल इथं कॉपी करणार. एकदा लेफ्ट जॉईंटचा टेबल तुम्ही कॉपी करा, मध्ये तुम्ही लावा युनियन, त्याच्यानंतर राईट साईडचं जे टेबल आहे बेसिकली तो काय अशा पद्धतीने. सो एकदा लेफ्ट आणि एकदा राईट जॉईनला काय करायचं तुम्हाला आता प्रिंट करायचं. सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार, लेफ्ट जॉईन. लेफ्ट जॉईनचा अर्थ काय, लेफ्ट साईडचं जे टेबल आहे त्याच्यामधलं सगळं डेटा. राईट जॉईनचा अर्थ काय, राईट साईडचं जे टेबल आहे त्याच्यामधलं सगळं डेटा पिक करा, आणि काय करा, दोन्ही पण एक सोबत शो करा. जे मॅच फाउंड असतील दुसऱ्या टेबलमध्ये पण प्रेझेंट असेल त्याचा डेटा येईल, जर का दुसऱ्या टेबलमध्ये प्रेझेंट नसेल तर नल. बेसिकली जेव्हा तुम्ही मी आउटपुट डिस्प्ले करतोय तर तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले काय झालं, लेफ्ट तुमचं रन झालं. लेफ्ट मधलं जेवढा डेटा होता नेमसाठी, अमित, सुप्रिया, सुमित आणि नैनेश, हा डेटा सगळ्यात पहिले आहे. त्याच्यासाठी अमितसाठी डिपार्टमेंट प्रेझेंट आहे का, HR डिपार्टमेंट प्रेझेंट आहे. सुप्रियासाठी डिपार्टमेंट प्रेझेंट आहे का, दुसऱ्या टेबलमध्ये आहे. सुमितसाठी प्रेझेंट आहे का डिपार्टमेंट, नाही. सो त्या केसमध्ये नल आला. आणि नैनेशसाठी प्रेझेंट आहे का डिपार्टमेंट HR, तो पण प्रेझेंट आहे. सो त्या केसमध्ये लेफ्ट साईडचा टेबल पूर्णपणे इथे प्रिंट झाला. आणि त्याच्यानंतर काय झालं, राईट साईडचा डेटा इथं प्रिंट झाला. आता राईट साईड मधून ऑलरेडी HR प्रिंट झालाय, IT प्रिंट झालाय, राहिला काय फक्त फायनान्स. तर फायनान्स साठी कोणता नेम आहे का, नाही. तर त्या केसमध्ये काय झालं, न लिहिला. सो लेफ्ट जॉईंट राईट जॉईंट दोन्ही पण एक सोबत परफॉर्म झाले, त्याला आपण म्हणतो फुल आउटर जॉईंट. म्हणजे की आपण दोन्ही पण टेबल्सला सिलेक्ट करतोय, दोन्ही पण टेबलला सिलेक्ट करून त्याचा सगळं डेटा काय करतोय, प्रेझेंट करतोय, आणि मग कम्पेअर करतोय दुसऱ्या टेबलचे. फुल आउटर जॉईन बेसिकली, फुल आउटर डायरेक्टली हे म्हणजे तुम्ही डायरेक्टली फुल आउटर एक कीवर्ड आहे एसक्यूएल मध्ये, त्याला यूज तुम्ही करू शकता. पण जर का आपला MySQL वर्कबेंच त्याला सपोर्ट नाही देते, बाकी सपोज जर का तुम्ही SQLite 3 असतील, पोस्ट SQL पण तुम्ही जर का यूज केलं, त्या केसमध्ये तुम्हाला क्वेरी सेम राहणार. फक्त तुम्हाला काय करायचंय, असं काही न लिहिता तुम्ही एक क्वेरी लिहिणार आणि लेफ्टच्या जागी तुम्ही फुल आउटर वर्ड यूज करा. जसं आपण लेफ्ट जॉईन लिहितोय तसं त्या जागेवरती काय लिहायचं, फुल आउटर जॉईन. तर 4 लाईन मध्ये तुमचं जे वर्क होणार. आपण काय केलं, युनियनचा इथे यूज केलं. युनियन ऑपरेटर्स बेसिकली आपण सेट ऑपरेटर्स शिकणार आहे जॉईनच्या नंतर. त्याच्यामध्ये आपण युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, बिटवीन हे सगळे आपण काय करणार आहे, फाइंड आउट करणार. युनियनचा अर्थ काय असतो, दोन्ही टेबलला मर्ज करून टाका. पण फुल आउटर जॉईनचा अर्थ काय, की पहिला टेबल पूर्णपणे प्रिंट करा, मग सेकंड टेबलला पण पूर्णपणे प्रिंट करा. तुम्हाला पाहिजे, आपण इथं 2च कॉलम प्रेझेंट केलेले, तुम्हाला मी याच्या जागी स्टार ऑपरेटर तुम्ही यूज करू शकता. सेम इथं पण काय यूज करायचं, स्टार ऑपरेटर. स्टारचा अर्थ काय, पहिल्या टेबल मधले सगळे कॉलम सिलेक्ट करा, दुसऱ्या टेबल मधून पण सगळे कॉलम सिलेक्ट करा आणि शो करा. कशा पद्धतीने आता डेटा येतोय ते पण आपण तुम्ही इथं बघू शकता. पहिलं टेबल पूर्ण आलंय, एम्प्लॉय आयडी, नेम, डिपार्टमेंट आयडी. मग परत डिपार्टमेंट आयडी परत एकदा आलाय, मग डिपार्टमेंट आयडी. का, पहिलं टेबल काय होतं तुमचं, पहिलं टेबल काय होतं, एम्प्लॉय आयडी, नेम आणि डिपार्टमेंट आयडी. तर आला पूर्णपणे पहिलं टेबल. मग काय आलं तुमचं, राईट साईडचं टेबल. राईट साईडचं टेबल कोणतं होतं, दुसरा टेबल, डिपार्टमेंट आयडी आणि डिपार्टमेंट. ठीक आहे. परत एकदा त्या क्वेरीला गरज होतो, तिथे शफल झालं होतं. आता पहिल्या टेबल मधले पहिले 4 एम्प्लॉई सगळे आले तसेच तसे. ठीक आहे. आणि डिपार्टमेंट आयडी मधलं पण काय झालं, जो डेटा होता तो पण ऍज इट इज सगळं तसं तसं. पहिलं टेबलचं डेटा पूर्णपणे आलं, 1 2 3 4 एम्प्लॉईचे नावं, त्यांचे सगळ्यांचे डिपार्टमेंट, राईट. त्याच्यानंतर डिपार्टमेंट आयडी आलं 101 102 याच्यासोबत मॅच झालं बरोबर. आता इथं नल का आलं, कारण 103 सेकंड टेबल मध्ये प्रेझेंट नाहीये. 101 परत प्रेझेंट होतं तर 101 आलेले. 104 या टेबल मध्ये प्रेझेंट नाहीये, तर त्याचे सगळे फील्ड्स नल झाले बरोबर. 101 चा डिपार्टमेंट काय, HR, 2 चा IT,
जिथं नल होतं तिथं नलच आलं, 101चं परत याच्यावर 104चं फायनान्स. पहिलं पूर्ण टेबल, मग दुसरं पूर्ण टेबल. आणि मॅचिंग अजून पण होती एसक्यूएल जॉईनिंग मध्ये, मॅच रेकॉर्ड नेहमी ऑन, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याचं पुढं क्रॉस जॉईन शिकवा. कन्सेप्ट आहे क्रॉस जॉईन. क्रॉस काय करणार बेसिकली, ते जेवढे पॉसिबल कॉम्बिनेशन असतील ना तेवढे पॉसिबल कॉम्बिनेशन इथं क्रिएट करा. ठीक आहे, प्रत्येक पॉसिबल कॉम्बिनेशन आपल्याला इथं बघायला भेटतात. त्याला राईट करण्याची पद्धत काय म्हणजे बेसिकली सिलेक्ट तुम्ही करू शकता अशा पद्धतीने कॉपी पेस्ट. वेगळी लिहा सिलेक्ट ई डॉट नेम म्हणजे एम्प्लॉई टेबल मधून नेम कॉलम सिलेक्ट करा, डिपार्टमेंट मधून सॉरी डिपार्टमेंटच्या टेबल मधून डिपार्टमेंट नावाचा कॉलम सिलेक्ट करा आणि त्याच्यावरती अप्लाय करा क्रॉस जॉईन. राईटच्या वेळी मी तर लिहितोय फक्त क्रॉस सेमीकोलन एंड. तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला जसं सांगितलं एव्हरी पॉसिबल कॉम्बिनेशन इथं काय होणार तयार. म्हणजे अमित काय असू शकतोय, फायनान्स पण असू शकतं त्याचं डिपार्टमेंट, अमितचं डिपार्टमेंट आयटी पण असू शकतं, एचआर पण असू शकतं, सुप्रियाचं पण डिपार्टमेंट फायनान्स आयटी एचआर, सेम सुमितचं पण फायनान्स आयटी एचआर आणि नैनेशसाठी पण फायनान्स आयटी. म्हणजे त्यांनी काय केलं बेसिकली नेम कॉलम सिलेक्ट केलं, नेम मध्ये डेटा किती आहे 4 डेटा आणि डिपार्टमेंट मध्ये टोटल डेटा किती आहे 3 डेटा. सो एक एव्हरी पॉसिबल कॉम्बिनेशन त्यांनी आपल्यासमोर सिलेक्ट केलं. म्हणजे अमितचं डिपार्टमेंट या तिघांपैकी काहीतरी असू शकतो, तर 3 पेअर इथं क्रिएट झाला, अमितचं फायनान्स, अमितचं आयटी, अमितचं एचआर. त्याच्यानंतर सुप्रिया आली, सुप्रियाचं पण एचआर फायनान्स आयटी, परत त्याच्यानंतर सुमित आला, सुमितचं पण एचआर फायनान्स आयटी आणि नैनेश आला त्याच्यानंतर पण त्याला पण एचआर फायनान्स आयटी. असे टोटल किती पेअर्स क्रिएट झाले 4 3 असे टोटल 12 कॉम्बिनेशन इथे क्रिएट. क्रॉस जॉईन काय करतो बेसिकली कॉम्बिनेशन क्रिएट करतो, पेअर्स पॉईंट करतो, एव्हरी पॉसिबल कॉम्बिनेशन जेवढ्या त्याच्यासाठी पॉसिबल असतं.
3 1 म्हणजे 3 9 6 3चे 3 12 पेअर होणार ना. जवळजवळ किती होते पहिले मी डबल इन्सर्ट केलं म्हणून 8 होते ना, आणि ते 3 6 हा बरोबर आहे. 36 नसेल, जास्त 48 तयार झाले. पुढचा कन्सेप्ट आहे नॅचरल पेन. नॅचरल जॉईंटला इम्प्लिमेंट करू. ठीक, आता नॅचरल जॉईंटचा अर्थ काय आहे बेसिकली. ठीक आहे, इथं आपण नाही सांगणार कोणत्या बेसिसवरती मॅचिंग झाली पाहिजे. पायथन सॉरी एसक्यूएल स्वतःहून काय करणार, ऑटोमॅटिकली असं कॉलम शोधणार जे की कॉमन आहे दोन्ही पण टेबल. त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो नॅचरल. ठीक आहे, सिंपल माझं टेबल काय ईएमपी, त्याच्यानंतर मी लिहितो नॅचरल जॉईंट. नॅचरल जॉईंट नंतर मी लिहितोय डिपार्टमेंट्स. तीन लाईनची क्वेरी आहे जे तुम्हाला राईट पाहिजे. पहिली सिलेक्ट स्टार म्हणजे सगळं डेटा सिलेक्ट करा फ्रॉम ईएमपी आणि डिस्प्ले करणार आपण. आणि तिथं आपण दिलेलं आहे का कुणाच्या बेसिसवरती आपण मॅच फॉर्म करणार आहे नाही. आपण पहिले काय द्यायचो, ऑन ई डॉट डेप्थ आय डी इक्वल टू डी डॉट डिपार्टमेंट आय डी. या केसमध्ये मी नॅचरल जॉईंटचा यूज करतो. नॅचरल जॉईंटचा कन्सेप्ट काय सांगतो, पायथन काय करणार स्वतःहून डिटेक्ट करणार की दोन्ही टेबलमध्ये कोणतं कॉमन कॉलम आहे. त्याच्यात कॉमन कॉलम कोणतं आहे, डिपार्टमेंट आहे. डिपार्टमेंट आय डीच्या बेसिसवरती बरोबर काय होणार तुमचं परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता. तसे नॅचरल जॉईंट आपलं काय म्हणणार नॉर्मल जॉईंट सारखंच आपण म्हणतात किंवा इनर जॉईंट सारखं आपण त्याला म्हणतो. त्या केसमध्ये असं डेटा तुमच्यासमोर दिसतो. डिपार्टमेंट आय डी 101, एम्प्लॉई आय डी 3 नंबरचा डेटा का नाही आला त्याच्यामध्ये, कारण तो प्रेझेंटच नाही, हे कॉमन नाही येते दोन्ही पण टेबल मॅच होत नाही. इथं फक्त मॅचिंग रेकॉर्ड आलेले जे की दोन्ही पण टेबलमध्ये प्रेझेंट आहे. 1 एम्प्लॉई आय डी बेसिस 101 ची आय डी जी आहे ते एक्झिस्ट करते फर्स्ट टेबलमध्ये पण आणि सेकंड टेबलमध्ये. राईट, 102 आय डी पण एक्झिस्ट करते फर्स्ट टेबलमध्ये सेकंड टेबलमध्ये. आता आपण येऊ 103 डिपार्टमेंट आहे जे की फक्त प्रेझेंट आहे फर्स्ट टेबलमध्ये, त्याच्यामध्ये नाहीये सेकंड टेबलमध्ये, तर ती कटली. फायनल जो आहे तो कुठे अवेलेबल आहे, डिपार्टमेंट आय डी 104 फक्त सेकंड टेबल, फर्स्ट टेबलमध्ये त्याचा यूजच नाही. त्या केसमध्ये पण तो पण स्किप झाला. हा बरोबर आहे ना, 90 आहे ना. ठीक आहे, मल्टिपल टेबल कसे जॉईन होणार ते समजून घ्या. टेबल क्रिएट करा थर्ड, त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करा. जॉईनला आपण कसं इम्प्लिमेंट करणार एक पेक्षा जास्त टेबलला ते टेबल. जॉईन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे मॅचिंग रेकॉर्ड्स. आपण बेसिकली 2 रेकॉर्ड्सला मॅच करतोय, फक्त एवढं समजायचं. तुम्हाला मी एक एक्झिक्युशन फ्लो सांगतो जेणेकरून तुम्हाला अजून एक आयडिया येईल. ठीक आहे, एक्झिक्युशन फ्लो कशा पद्धतीने चालतो. सगळ्यात पहिले काय होणार आहे, तुमचं जे फ्रॉमची क्वेरी आहे ना ती रन होते. या एक्झाम्पलला मी घेतोय
सगळ्यात पहिले तुमचं काय रन होणार आहे, फ्रॉमची क्वेरी. फ्रॉम मध्ये काय तुम्ही लिहिलेलं आहे, एम्प्लॉई नावाचं टेबल आहे. तर एम्प्लॉई टेबलमध्ये जेवढं पण डेटा असेल ना, तो सगळ्यात पहिले एक साईडला घेतलं जाईल. समजतंय? एम्प्लॉई टेबल मधलं सगळं डेटा एक साईडला घेतलं जाणार. आता एम्प्लॉई टेबलचं सगळं डेटा एक साईडला घेतलं की त्याच्यानंतर तुम्ही घेणार जॉईनचं टेबल. सेकंड तुमचं एक्झिक्युशन होतं जॉईन टेबलचं. एसक्यूएल काय करतोय, एम्प्लॉईचं टेबल एक साईडला घेतलं, जॉईनचं टेबल एक साईडला घेतलं. ठीक आहे. आता तुम्ही ऑन मध्ये काय प्रोव्हाइड करताय, डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं रन होणार ऑन, सॉरी, त्याच्यानंतर तुमचं रन होते ऑनची क्वेरी. सगळ्यात पहिले चालतं फ्रॉम. फ्रॉम चालल्यावरती काय होतं, पूर्ण एम्प्लॉय नावाचा टेबल साईडला होतो. जॉईन चालल्यावरती त्याच्यासोबत जो टेबल असेल तो साईडला होतो. आणि तुम्ही ऑन जिथं लिहिलेलं आहे, डिपार्टमेंट आयडी इथं दिलेलं आहे. सो तुम्ही काय करणार, एम्प्लॉय टेबल मधले सगळे डिपार्टमेंट आयडीज एका साईडला घेणार आणि डिपार्टमेंट टेबल मधून पण सगळे डिपार्टमेंट आयडीज तुम्ही एका साईडला. आणि मग तुम्ही कॉमन डिपार्टमेंट आयडी स्टार्ट. सपोज 101 प्रेझेंट आहे दोन्ही पण टेबलमध्ये, त्याला साईडला घेतो. 102 पण प्रेझेंट आहे दोन्ही टेबलमध्ये, त्याला पण साईडला घेतो. आता 103 एका टेबलमध्ये आहे, दुसऱ्या टेबलमध्ये नाही, तर ते नॉट मॅच आहे. आणि 104 पण एका टेबलमध्ये आहे, तर दुसऱ्या टेबलमध्ये नाहीये, तो सुद्धा नॉट मॅच. सो मॅचिंग रेकॉर्ड किती भेटले, फक्त दोनच, 101 आणि 102. आणि आता या 101 आणि 102 वरती तुमचं सगळं पुढचं खेळ चालू. एवढंच एक लक्षात घ्यायचं. मग प्रत्येक जॉईनचं वेगवेगळं वर्किंग आहे. लेफ्ट असेल तर लेफ्टचा पहिला डेटा प्रिंट होईल, राईटचं त्याच्यानंतर प्रिंट होईल. लेफ्टचे इनफॅक्ट सगळे रोज येतील. जिथं मॅच फाउंड होईल तिथं डेटा प्रिंट होईल. आणि जिथं मॅच फाउंड नाहीये, सपोज 103 आणि 104 कॉमन नाहीये, नॉट मॅच आहे, सो त्या केसमध्ये लेफ्ट जॉईन मध्ये नल प्रिंट होईल. राईट जॉईन मध्ये पण सेम नलच प्रिंट होईल त्या डेटासाठी. ठीक आहे, थांबू इथं आज.